नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। ठाणे शहरामध्ये एक बॅनर लागला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा बॅनर लावलेला आणि त्या बॅनरची चर्चा संपूर्ण ठाणे शहरात होत आहे। काल झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्धापन दिनाच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये म्हणजे षण्मुखानंदमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात एक वक्तव्य काढले होते। त्या वक्तव्याचा निषेध करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे शहरामध्ये एक बॅनर लावला होता। बॅनर अशा प्रकारे होता, उद्धव ठाकरे, तुमचा मुलगा आदित्य ठाकरेला वरळीत याच राजसाहेब ठाकरेंच्या मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण तुम्ही तो विसरला वाटतं। तेव्हा जर हाच बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर आदित्य ठाकरे तेव्हाच उघडा पडला असता। अशा प्रकारचे बॅनर ठाणे शहरामध्ये झळकले होते। ठाणे मनसे उपविभाग अध्यक्ष प्रितेश मोरे यांनी महा 83 डे न्यूजकडे आपल्या भावना व्यक्त केल्या। विषय असा आहे की काल झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये उद्धव ठाकरे असे म्हणाले की राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। तर माझं हेच सांगणं आहे उद्धव साहेबांना की राजसाहेबांनी बिनशर्त नाही बिनशर्त पाठिंबा दिला होता। जर बिनशर्त जर वरळीत दिला नसता ना तर आदित्य ठाकरे आज उघडे फिरले असते। त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना हेच सांगणं आहे की आमच्या नादाला लागू नका। जर आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी तुमच्यावरती बोलायला सुरुवात केली ना तर अख्खा महाराष्ट्र तुम्ही बिनशर्त फिराल। त्याच्यामुळे आमच्या नादाला लागू नका, हेच आमचं फक्त सांगणं आहे तुम्हाला। एवढं आहे की साहेबांचं वर्चस्व पूर्ण महाराष्ट्रात आहे। ते काय आदित्य ठाकरे नाही आहेत फक्त वरळीसाठी, राजसाहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात, वरळीचं नाही करत। त्यामुळे साहेबांवरती कोणी टीका करेल त्याचं प्रत्युत्तर आम्ही प्रत्येक वेळी देतच राहू। त्यासाठी कुठली परफेक्ट विधानसभा आम्ही निवडलेली नाहीये कुठलीही। आदित्य ठाकरेंचा 100% पराभव होणार। जर आम्ही पाठिंबा दिलाच नसता तर आदित्य ठाकरे घरी असते। त्याच्यामुळे संदीप देशपांडे हे 100% जिंकून येणार।